नमस्कार, आपण पाहत आहात डीएम न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। विधान परिषद परिसरात आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी राज्यातील अपघातांच्या वाढत्या घटनांवर प्रश्न उपस्थित करत सरकारवर टीका केली आहे। पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले की राज्यात रस्ते अपघातांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। अनेक ठिकाणी जीवितहानी होत असताना प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे। अपघातांच्या कारणांचा सखोल तपास करून जबाबदारी निश्चित करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे अशी मागणी त्यांनी केली आहे। त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित अलीकडील अपघाताच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केले। या घटनेची संपूर्ण माहिती सार्वजनिक करावी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी असंही रोहित पवार यांनी सांगितलंय। सरकारने अपघातांबाबत केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात रस्ते सुरक्षा, वाहतूक नियंत्रण आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। FIR या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार? मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी, मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल। पण बघा, काल VSR कंपनीचा मालक म्हणजे VK सिंग हा CID ला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती। 11-11:30 वाजता VK सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं, पार नाश्त्यापासून जेवणापर्यंत। आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। त्याच्याचबरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो VK सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनमध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता मी CID ला जाणार आहे। माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच, पण त्याच्याचबरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AAIBचा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू। मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का? तसं बघितलं तर लिगली ते FIR केलं पाहिजे, पण बघूया। त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे, दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत। याच्यावरच समजून घ्या सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही। त्यामुळे कृपा करून तुमचीही ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढीच विनंती त्या लोकांना मी त्या ठिकाणी करतो। नाही, तो त्यांना विचारलं पाहिजे, त्यांना त्या ठिकाणी उशीर का लागला। आता ठीक आहे, आम्ही आमच्या लेवलवर तिथं लढतोय। आमचं फक्त एवढंच, जेवढा उशीर केला जाईल तेवढे कागदपत्र हे रंगवले जातील, हे आम्ही सुरुवातीपासून तिथं सांगतोय। म्हणूनच तुम्ही जर बघितलं तर महिना, आता 1.5 महिना होईल काही दिवसानंतर, तरी सुद्धा त्या VK सिंगला नाही तर त्याच्याकडे असणारे कागदपत्र अजून सुद्धा ताब्यात घेतले नाहीत। आणि मग त्या अनुषंगाने कुठेतरी हे इन्व्हेस्टिगेशन मॅनेज केलं जातंय, काही लोकांना वाचवलं जातंय असं आपल्याला म्हणावं लागेल। सुरुवातीपासून आम्ही म्हणतोय की ह्याच्या मागे काहीतरी कॉन्स्पिरसी आहे, पण कॉन्स्पिरसी आहे असं बोलून सुद्धा, बरेच पुरावे देऊन सुद्धा इन्व्हेस्टिगेशन काही योग्य दिशेने गेलं नाही। CBI कडे प्रस्ताव पाठवलाय असं म्हणतात। सुशांत सिंगच्या बाबतीत तिथे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर 2 दिवसामध्ये प्रस्ताव हा CBI स्वीकारला आणि महाराष्ट्रातला मराठी नेता दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये होऊन सुद्धा CBI कडे हा प्रस्ताव पाठवून सुद्धा 22 दिवस झाले तरी प्रस्ताव तिथे स्वीकारला जात नाही। हे का, हे प्रश्न लोकांना पडलेत, पण सत्तेत असणाऱ्या लोकांना सुद्धा हे पडले असावेत मला असं वाटतं। त्यामुळे कसा ज्या पद्धतीने पाठपुरावा करता येईल तो करावा, व कृपा करून न्याय द्यावा एवढीच विनंती तिथं करतो। दबाव आहे का?
मी सुरुवातीपासून सांगतो VK सिंगला वाचवलं जातंय. आता याच्यामध्ये 2023ला एकनाथ शिंदे साहेबांचं विमान जे महाराष्ट्रातून म्हणजे मुंबईतून ते उडालं, बहारेनला गेलं, बहारेनवरनं मी इराण आणि इराकच्या काय गोष्टी सांगितल्या, तिथेही VK सिंगचंच विमान होतं आणि ते एक फार मोठा गोंधळ त्या ठिकाणी तिथं झाला होता. त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या विमानात होते ते विमान इराणच्या गव्हर्नमेंटकडनं नाही तर त्या डिफेन्सकडनं हे पाडण्यात सुद्धा येऊ शकलं असतं. माझा मराठी नाही तर महाराष्ट्राचा एखादा VIP ला तशी परिस्थिती नाही तर त्या सिच्युएशनमध्ये टाकलं जात असेल तरी VK सिंगला वाचवलं जातं. आणि इथं दादांचा ॲक्सिडेंट त्याच्याच विमानात झाल्यानंतर बरेच पुरावे हे VK सिंग नाही तर त्याच्या मागे असणारी जी काही कॉन्स्पिरसी हे देऊन सुद्धा VK सिंगला जर वाचवलं जात असेल तर VK सिंगच्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. हे सुरुवातीपासून आम्ही सांगत आहोत. अनेक मोठ्या नेत्यांची नाही तर त्यांच्या जवळच्या व्यक्तींची विमानं VK सिंग स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून उडवतो. बऱ्याच लोकांचा पैसा VK सिंगच्या कंपनीमध्ये असला असल्यामुळे त्याचे पुरावे आम्ही दिले असल्यामुळे VK सिंगला वाचवलं जातं. पण या चिरकुट माणसाला वाचवण्याच्या नादामध्ये अजितदादांचा जो काही घातपात नाही तर घात झाला नाही तर ॲक्सिडेंट झाला, अजितदादांना मात्र त्या ठिकाणी न्याय देता येत नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. नाही नाही, मी तीच भूमिका मांडतोय, जयली सुद्धा तीच भूमिका मांडली. त्याचं कारण असं आहे की दादांच्या बाबतीत जे घडलं ते दुसऱ्या नेत्यांच्या बाबतीत घडू नये. त्याच्याचबरोबर दुर्दैवी गोष्ट एवढीच की आम्ही VSRच्या विरोधात लढतोय आणि तिथं सुनित्रा काकींचं जे काही ऑफिस आहे, जे कार्यालय, जे अधिकारी आहेत त्यांना एवढं कळत नाही की नाशिकला जाताना ज्या विमानातून त्या चालल्या होत्या ते सुद्धा VSRचंच होतं. त्यामुळे या बाबतीत कुठेतरी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. जर लेअर जेटच्या बाबतीत नाही तर जे काही ॲक्सिडेंट झालेलं अजितदादांचं विमान असेल, 23ला झालेलं ॲक्सिडेंट असेल आणि याच्या आधी काही गोष्टी तिथं घडल्या होत्या, ह्याच्यामध्ये जर VSR हे इन्व्हॉल्ड असेल तर मग एका विमानाच्या बाबतीत जर काम चुकारपणा ते करत असतील तर मग दुसऱ्या विमानाच्या बाबतीत सुद्धा काम चुकारपणा करू शकतील. नाही तर मग असं कोणातरी सांगायचा प्रयत्न आहे का की अजितदादांच्याच विमानामध्ये काम चुकारपणा केला, तो माहिती होता, मग त्याच्या मागे काहीतरी एक कॉन्स्पिरसी होती, त्याच्या मागे घात करण्याचं कुठेतरी प्लॅनिंग झालं होतं म्हणून दादांच्या बाबतीतच ते विमान वापरलं गेलं. दुर्दैवाने दादांच्या बाबतीत तो ॲक्सिडेंट झाला. ही गोष्ट काही लोकांना माहिती असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये असेल की नाही दादांच्या विमानामध्ये मुद्दामूनच ते आपण क्रॅश केलं, बाकीच्या विमानं हे क्रॅश होणार नाहीत VSRची म्हणून हे बाकीचे नेते VSRचं विमान वापरतात का? मग कुठेतरी आतली एखादी गोष्ट या नेत्यांना लोकांना माहीत आहे का असा प्रश्न साहजिकच त्या ठिकाणी निर्माण होतो. त्यामुळे जर दादांच्या विमानाच्या बाबतीत जर ॲक्सिडेंट झाला असेल आणि त्यात काही नॉन कम्प्लायन्सेस असेल हे DGCRच म्हणतंय तर मग त्या बाबतीत बाकी विमानामध्ये सुद्धा नॉन कम्प्लायन्स असू शकतो आणि ॲक्सिडेंट होऊ शकतो. त्या बाबतीत काळजी घ्यावी. नाही, त्या बाबतीत माझं कुठेही काय बोललं नाही. ठीक आहे, उशिरा काही प्रमाणात त्यांच्याकडनं पुढाकार घ्यायला सुरुवात झाली असली तरी ते पुढाकार घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण का या लढ्यामध्ये एक विरोधात असणारा आमदार नाही तर एक पार्टी ज्याच्यामध्ये आम्हाला सुप्रियाताईंची मदत आहे, आमच्या पार्टीची मदत आहे, कार्यकर्त्यांची आहे, सगळ्यात महत्त्वाचं मीडियाची मदत या अजितदादांना न्याय देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात आणि महाराष्ट्रातले लोक सोशल मीडियावर त्या ठिकाणी लिहित आहेत. तर नेते जे सत्तेत आहेत त्यांनी सुद्धा जर मदत केली तर नक्कीच त्याचा फायदा होईल. उशिरा का काय तो त्यांचा विषय, पण आता तरी मदत करून FIR होणं, FIR का व्हावं कारण का त्या दिशेने आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन तिथं नेता येईल, काही डॉक्युमेंट्स आपल्याला मिळतील आणि त्या डॉक्युमेंटचा अभ्यास करून नक्कीच काय खरं घडलं हे आपल्याला तिथं कळू शकतं. अजित पवारांचा हा विमान अपघात जरी असला तरी काही लोकांकडनं असा संशय व्यक्त केला जातोय की हा सुनियोजित मर्डर आहे म्हणून. या सगळ्या संदर्भात सातत्यानं वाच्यता पण होते. स्वतः पवार कुटुंबीय अर्थातच सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्याकडनं देखील या विमान अपघाताच्या संदर्भात शंका उपस्थित केलेली आहे. मी हेच म्हणतोय आता बघा की अजितदादा बघत रहा DM न्यूज चितेगाव नगरी न्यूज चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.